नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। नेहमी तेच पोहे उपीट खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो। तर आज आपण सगळ्यांनाच आवडेल असं ब्रेड आणि अंड्यापासून एकदम टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत। तर नाश्त्याचे आज आपण 2 प्रकार बघणार आहोत। अगदी झटपट होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात, सगळे आवडीने खातात। तर चला हा नाश्ता कसा करायचा आहे ते बघूया। आता इथे मी 2 अंडी घेतलेत। एक पसरट ताट घ्यायचं आणि त्या ताटात ही अंडी फोडून घ्यायची। ताट पसरट असलं की आपल्याला सगळ्या गोष्टी मिक्स करून ब्रेड डिप करायला सोपं जातं, म्हणून मी पसरट ताट घेतलंय। आता अंडी फोडून झालेत। त्याच्यात आवडीनुसार लाल तिखट घालायचं। तुम्हाला जर हिरवी मिरची चिरून घालायची असेल तीही घातली तरी चालेल। एक 2 चमचे कांदा बारीक चिरून घालायचा, थोडी कोथिंबीर चिरून घालायची, याने याला फार छान टेस्ट येते। आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि सगळं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी ब्रेड घेतलेत। आता हा साधा ब्रेड आहे, तो या अंड्यामध्ये व्यवस्थित डिप करायचा। बाजूला पॅन ठेवलं आहे, त्याच्यात आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। पॅन चांगलं व्यवस्थित गरम झालं आहे। गॅस मीडियमच ठेवायचा, खूप मोठा नाही ठेवायचा। पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल व्यवस्थित घालायचं म्हणजे ब्रेड आहे तो तव्याला आपला चिकटणार नाही। आणि आपण डीप करून घेतलेले ब्रेड आहेत ते याच्यात घालायचे आणि आता खालची बाजू थोडीशी भाजून घेऊया। आता खालची बाजू थोडी भाजली की हे परतून घ्यायचं आहे। याला असं उलटपालट करत दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं। हे खूप छान लागतं, सगळ्यांच्याच आवडता नाश्ता आहे, त्यामुळे तुम्हीही करून बघा। आता दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया। आता इथे मी दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेतल्यात। हे भाजायला खूप वेळ लागत नाही, लगेच भाजलं जातं। हे बघा, अगदी छान झालं आहे। आता हे काढून घेऊया। आता नाश्त्याचा दुसरा प्रकार बघूया। इथे मी 1 अंडं घेतलं आहे। आता माझा ब्रेड लहान आहे त्यामुळे मी 1 अंडं घेतलं आहे। तुमच्याकडे जर मोठ्या साईजचा ब्रेडची स्लाईस असेल तर 2 अंडी घ्या। याच्यात अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। बाकी आपल्याला आता ह्याच्यात काहीच घालायचं नाही आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा नाश्त्याचा प्रकार आहे, हाही खूप सुंदर होतो, झटपट होतो आणि काहीतरी वेगळं छान लागतं। आता हे मिक्स झालं आहे। आता इथे बाजूला पॅन ठेवलं आहे। पॅन गरम झालं की त्याच्यात तेल घालून घ्यायचं। तेल पॅनला व्यवस्थित पसरायचं आहे आणि आपण जे अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते याच्यात घालायचं आहे आणि याला अगदी थोडंसं एक 4-5 सेकंदच असं तव्यावरती थोडंसं भाजून घ्यायचं। आता हे थोडंसं असं घट्ट झालं की याच्यावरती ब्रेडची स्लाईस ठेवायची आणि हे असंच परत एक थोडंसं एक 8-10 सेकंदासाठी भाजून घ्यायचं आहे। आता हे खालून थोडं भाजलं की याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी व्यवस्थित भाजलं आहे। आता साईडला जे एक्स्ट्रा अंड्याचं पोळी आलेली असते ती आपल्याला ह्या ब्रेडवरच परतून घ्यायची आहे। हे असं याच्यावरती परतून घ्यायचं आणि याला असं दाबत दाबत भाजायचं आहे आपल्याला। आता जर ब्रेड बघितलात, खालच्या साईडने ब्रेड देखील व्यवस्थित भाजला आहे। आता तुमचा ब्रेड जर मोठ्या साईजचा असेल तर अंड्याची जी पोळी आहे ती व्यवस्थित त्याला कव्हर होते। आता मला मोठा ब्रेड मिळाला नाही त्यामुळे मी हा लहान घेतला आहे। आता हे असं व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून तयार आहे, काढूया। आता हे मी खाली काढून घेतलं आहे। आता याच्यावर आपलं थोडं कांदा लसूण मसाला असतो, म्हणजे जी आपली चटणी असते ती याच्यावर घालायची। तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला। थोडा कच्चा कांदा बारीक चिरलेला तो घालायचा, कोथिंबीर घालून घ्यायची। हे खूप सुंदर लागतं, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि थोडंसं वरून मीठ घालायचं, म्हणजे आपण कांदा वगैरे घातला आहे त्याला थोडं मीठ लागावं म्हणून अगदी थोडं मीठ शिंपडायचं आणि याला सुरीने असं 4 भागात कट करून घ्यायचं।
हे बघा, असं मी 4 भागात याला कट करून घेतलं आहे. आता याच्यावरती थोडा टोमॅटो केचप घालायचा. आता हे आपलं करून इथे तयार आहे. आता इथे आपले नाश्त्याचे दोन्ही प्रकार करून तयार आहेत. खूप सुंदर होतात, चवीला तर खूपच सुंदर लागतात आणि हा नाश्ता सगळ्यांनाच खूप आवडतो. त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.